मी त्यांना विचारित होतो, माझ्यावर गुन्हा काय, तुमचे पैसे असले तर हिशोब द्या, पैसे भरतो, लगेच भरतो. त्यांनी काय ऐकलं नाही. इथून पाठवता पोलीस स्टेशनला नेलं. तिथून पुन्हा जामखेडला नेलो, मला हाणमार केली. रात्री 2 वाजता दरवाजा ठोठावून साखर कारखान्याच्या गुंडांनी या आजोबांना मारलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैलवान आणि पोलीस दोघांनीही या बाबांना उचललं. त्यांना पोलीस व्हॅनमधून नाही तर प्रायव्हेट गाडीतून घेऊन गेले. यावरून या बाबांना अटक झाली होती की मग यांचं अपहरण झालं होतं, असे प्रश्न विचारले जात आहेत. माझे नातवंड रडत होते, मोठ्याने आरडत होते, आमच्या नानाला नेऊ नका म्हणून नेलं त्यांनी. त्यांना मारहाण केली ना, त्यांच्या जवळचं सगळं हिसकावून घेतलं. मोबाईल ठेवला नाही, तंबाखू ठेवली नाही, काहीच त्यांची सुपारी ठेवली नाही, काहीच त्यांच्यापाशी ठेवलं नाही. अटक झाल्यावरही त्यांना मारहाण झाली, शिवीगाळ झाली, पैशांसाठी अक्षरशः त्यांचा छळ झाला असा आरोप केला जातोय. तो माणूस इतका हरामखोर आहे ह्यो रणजित दादा. याच्या अगोदर मी फलटण शुगरला म्हणजे हनुमंतराव पवार होते चेअरमन. त्या टायमाला त्यांचा दुसरा गावात कारखाना आहे, तिथं मी 10 वर्ष काढलेले येतो. त्या हनुमंतराव पवाराचा सुद्धा ह्या माणसाने काटा काढलेला आहे. ते आपण लय किरकोळीत. माझ्या समोरची गोष्ट आहे. हनुमंतराव पवार त्या भागातला होता. ॲक्सिडेंटमध्ये ह्यानेच अशी गुंडाळ लावून ॲक्सिडेंटमध्ये त्याचा काटा काढला. यावरून या वयात या आजोबांनी जे सोसलं ते भयंकर आहे. आजही तो दिवस त्यांना जसाच्या तसा आठवतोय. नेमकं त्या अत्याचाराबाबत आजोबा काय म्हणाले तुम्हीच ऐका. साखर सम्राटांनी ज्यांचा अमानुष छळ केला, या मुकादमांचे काय व्यथा आहेत त्या आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जाणून घेतो. मुकादम माझ्यासोबत आहेत. कशा पद्धतीने मला छळलं, किती वाजता इथून उचलून नेलं होतं? रात्री 2 वाजता मी झोपलेलो होतो. 2-3 गाड्या आल्या. पटोदा पोलीस स्टेशनची एक होती आणि फलटण पोलीस स्टेशनची ग्रामीणची, आणि 2 गाड्या पैलवानाच्या होत्या. तर मला घरात दरवाजा वाजवल्यामुळं मी उघडलो. ती बाहेर पोलीस दिसलो, त्याने लगेच धरलो. त्यांनी गाडीपर्यंत आणलं. सगळे माणसं विचारित होते, व कशामुळं चाललंय काय. मी त्यांना विचारित होतो, व माझ्यावर गुन्हा काय, तुमचे पैसे असले तर हिशोब द्या, पैसे भरतो, लगेच भरतो. त्यांनी काय ऐकलं नाही. इथून पाठवता पोलीस स्टेशनला नेलं. तिथून पुन्हा जामखेडला नेलो, मला हाणमार केली. तिथून कर्जतच्या जवळ एक गाव आहे, खाल्लाकडून 10 ते 15 किलोमीटरवर असेल. तिथं मला नेऊन त्यांनी ते पैलवान चौकून पैलवान होते, बाकीचे दुसऱ्या गाडीतले पैलवान उतारले. तिथल्या पोलीस स्टेशनचे लोक तिथल्या एका माणसाला माझ्याबरोबर गाडीत टाकलं. पण गाडीत आम्हाला पोलीसच्या टाकाय पाहिजे की नाही, खाजगी गाडीत पैलवानाच्या गाडीत आम्हाला त्यांनी नेलं. कुणाचे पैलवान होते आणि कुणाच्या सांगण्यावर केलं जातं? रणजित लिंबाळकर, दुसरा कुणी नाही. खासदार रणजित लिंबाळकर यांनी हे गुण लोक पाठवलेले. त्याच्यात प्रदीप मोहिते, पुन्हा हे पुजारी आणि अनेक एक, ते काही येत नाही. हे 2 माणसं ते माझ्या ओळखीची होती. मग त्यांनी तिथं नेलो. ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्हाला गाचांड हानमार त्यांनी तिथं केलं. पुन्हा आम्हाला ह्याच्यात सिटी पोलीस स्टेशनला पुन्हा त्यांनी आत टाकलं, कारण तिथं सोय नव्हती म्हणले, लॉकअप नव्हतं. इकडल्या पोलीस स्टेशनमध्ये टाकलं. मग रोज आम्हाला फोन जोडून देत, एवढे पैसे भरायचे सांगा, नाही तर हानमार करू, अमकं करू, फलानं करू. मग तिथं एक तर आम्हाला वकील साहेब मिळून देणार. पुन्हा आम्ही इथून वकील नेला. इथले रोज 25 माणसं तिथं येत. आज आम्ही मारहाण केल्यानंतर दवाखान्यात मेडिकलसाठी घेऊन गेले होते का? तिथं गेल्यानंतर काय नेमकं प्रक्रिया घडली? त्या डॉक्टरनी सांगितलं की यांना आजच्या दिवस राहू द्या, मला सातारला न्यायचं होतं. अगोदर रिपोर्ट घेतल्याशिवाय त्यांना नेता येत नाही, मेडिकल केल्याशिवाय. तर तिथला डॉक्टर म्हणला यांची BP थोडा जास्त आहे, इथंच राहू द्या आणि गोळ्या औषध देतो, सकाळी तुम्ही आपलं घेऊन जा. यांनी अजिबात ते ऐकलं नाही. तो म्हणला गोळ्या तरी साहेब न्या, हे जास्त होईल. तर गोळ्या सुद्धा त्याने घेऊन दिल्या नाही. म्हणजे इतका अर्धणपणा त्यांचा.
मग पोलीस स्टेशनला नेलंच नाही त्यांनी, आम्हाला सातारला नेलं. मग साताऱ्यात जेलला टाकलं आम्हा दोघाला बी, आम्ही दोघं संगच होतो. मग तिथं नेलो, आज पुन्हा तिथून आम्हाला कोर्टात आणीत. कोर्टात जामीन झाली की लगेच पुन्हा दुसरं हे दाखल करीत, गुन्हा दाखल करीत की पुन्हा त्या गुन्ह्यात अडकीत. 4दा जामीन. शेवटी कोर्ट हसलो, मॅडम कोर्ट होतं, कोर्ट हसलं, म्हणले तुम्ही किती खोट्या केसी करायच्यात, अंत नका पाहू. त्या PIला कोर्टाने सांगितलं आता बस झालं, आता जर पुन्हा याच्या पुढं केस केली तर मी तुझी वर्दी इथं उतरीन. हा, ह्या भाषेत बोललो कोर्ट. तरी बी गुन्हा चालूच. कुणाच्या सांगण्यावरून करत होते, काय उद्देश काय होता? विकलेलं आहे ते पोलीस स्टेशन फलटणचं, फलटण ते दैवडी आणि मसवड, हे तिन्ही पोलीस स्टेशन ह्या रणजित दादाला विकलेले पोलीस स्टेशन आहेत. तो सांगेल तेच तिथं होतंय, अजिबात दुसरं काही नाही, कोणाची चलती नाही तिथं. अक्षरशः तुम्ही जाऊन तिथं हे घ्या, तिथं लोक काय म्हणतात आणि याचा तिथं दादागिरी किती आहे. काय फडणवीस साहेब बोलतोय हो, हां काय त्याला पद्धत आहे का? हां, OBCच्या जीव जगतोय आणि मराठी आमच्या बोकांडी बसवतोय. हां, त्याची शिफारस ह्यांनी करावं का? ग्रह खाता येईल ना त्याच्याकडे. हां, इतकं चुकीचं करू नये. पण नेमके पैसे तुम्ही किती घेतले होते, काय नेमका पैशाकडे? 27 लाख रुपये मी उचलले. 23.5 लाख नाही, 27 लाखातले 23.5 लाख माझ्याकडून फिटले, त्यांचे फिटले. माझ्याकडे बाकी 3.5 लाख मला नेलं त्यावेळेस 5 लाख भरले. ते झालं की 2-4 महिन्यांनी पुन्हा आमच्या पोराच्या मागे लागले. मी म्हणलो कुठं नाही करण्यापेक्षा ते म्हणले 5 लाख भरा, तुमचं नेल, तुमचे ट्रॅक्टर घेऊन या. पुन्हा 5 लाख भरले की आता म्हणते 3.5 लाख. म्हणजे 3.5 लाख 10 लाख भरून बी पुन्हा आणि 3.5 लाख फलटणला आहे त्यांच्या कारखान्यावर. आता चाला दाखवतो. एक ट्रॅक्टर 22 पासून 2022. हा. 4 वर्ष झाली. हा. मग आता एवढं सगळं होतं, ज्यावेळेस तुम्हाला नेल्यानंतर ज्यावेळेस तिथं घेऊन गेले तर जेवणाच्या बाबतीत काय करायचे, नेमकं त्रास कसा दिला जायचा नेमका? जेवणच नव्हतं ना आम्हाला. कसे जेवण? अहो तुम्ही स्वतः पाहिलो मग सांगताल की बुवा हे बोलते ते खरं आहे का खोटं आहे, पाहिल्याशिवाय कळत नाही माणसाला. बरोबर. तिथं तुम्हाला सांगतो त्यांची इतकी फलटणमध्ये दादागिरी आहे की विचारता सोय नाही. ह्यो माणूस इतका हरामखोर आहे ह्यो रणजित दादा. हां, याच्या अगोदर मी फलटण शुगरला म्हणजे हनुमंतराव पवार होते चेअरमन, त्या टायमाला त्यांचा दुसरा गावात कारखाना आहे, तिथं मी 10 वर्ष काढलेले येतो. त्या हनुमंतराव पवाराचा सुद्धा ह्या माणसाने काटा काढलेला आहे. ते आपण लय किरकोळीत. हां, माझ्या समोरची गोष्ट आहे. हनुमंतराव पवार त्या भागातला होता. ॲक्सिडेंटमध्ये ह्यानेच अशी गुंडाळ लावून ॲक्सिडेंटमध्ये त्याचा काटा काढला. धक्कादायक आहे सगळं. हा, म्हणजे ह्यो इतका सोपा माणूस नाही, आपण तर लय किरकोळ येतो. पण नेमकं जी वसुली असायची ती वसुली एवढ्या सगळ्या पद्धतीने व्हायची, एवढा सगळा छळ दिला जायचा. मग याच्यावरती कोणी आवाज उठवायला गेलं तर नेमकं काय करायचं? आवाज उठवणारा माणूस आता जेलमध्ये, फलटण मधला. आता त्याचं मला नाव सांगता येत नाही, पण माझ्या बरोबर सातारला जेलात होता एकदम तुमच्यासारखा सभ्य माणूस. त्याच्या असंच राजकारणाच्या खोटे गुन्हे करून आज तो त्याच्या घरच्याने. किती मुकादम असतील तुमच्यासारखे पीडित आहेत? त्याचं माप गेल्याला मुकदम त्याला सुट्टीच नाही. रणजित निंबाळकर तुमच्याशी बोलायचे का? हा. काय नेमकं फोनवरून काय कसं बोलायचं नेमके? फोन मी नाही त्यांना लावला साहेब फोन, पण आमच्या पोराने लावला ना. आता विनोद बांगरे, रवी बांगरे यांचं तुम्ही रेकॉर्ड तपासा फोनचं, मग तुम्हाला कळन. काय मागणी असेल मुख्यमंत्र्याकडे? मुख्यमंत्री आता असे खासदार चेअरमन असे आमच्या बोकांडी गोरगरिबाच्या बसू नका. जरा लक्षात आणा, ह्याचे CDR तपासा, नंतर आम्हाला सांगा की आम्ही खोटं बोलतो का खरं बोलतो. अत्यंत धक्कादायक आहे हे, का तर ज्या मुकादमावरती हे बेतलं होतं ती गोष्ट कल्पनाही आपण नाही करू शकत. मात्र त्यांनी ते सहन केलेलं आहे. आणि 1 नाही 2 नाहीत असे शेकडो मुकादम आहेत ज्यांच्या या छळकथा आहेत. आणि हा छळ साखर सम्राटांनी मांडलेला आहे आणि याच्यामध्ये नाव घेतलं जाते ते माजी खासदार रणजित निंबाळकर यांचं. त्यामुळे नेमकं या प्रकरणामध्ये आता राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री काय निर्णय घेणार की पुन्हा क्लीन चिट देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.